आपला परिचय द्या. मी ॲडव्होकेट सुयश दादासाहेब कदम आज दिगंजी जिल्हा परिषद गटातील विठलापूर पंचायत समितीमधून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अधिकृत वंचित बहुजन आघाडीच्या एबी फॉर्मवरती आणि अपक्ष असे 2 फॉर्म मी आज आटपाडी तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत. लोकांनी आपल्यालाच का निवडून द्यावं? आपण बघतोय की वंचित घटक जे आहेत तालुक्यामध्ये, आपण राजकारण बघताय की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष करत आता जे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित संघर्ष करत होते तेच आता प्रस्थापित व्हायला लागलेले आहेत. पण खरे जे विस्थापित आहेत त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. आणि आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचं उद्दिष्टच हे आहे की शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे. शेवटच्या घटकाचा, गावगाड्यातला शेवटचा माणूस या राजकीय सत्तेत बसला पाहिजे. संविधानाचा योग्य सन्मान शेवटच्या घटकातला उमेदवार ज्या वेळेस संविधानिक पदावरती येईल त्या दिवशीच खऱ्या अर्थानं वंचितांना सत्तेमध्ये बसवलं जाईल. आणि त्या वंचितांचा एक चेहरा म्हणून मी विठलापूर गणातून वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज भरलेला आहे. ज्या काही गावातल्या समस्या असतील, विठलापूर गणातील जे काही 8 गावं आहेत, अगदी राजेवाडी असेल, लिंगिवरे असेल, पळसखेल असेल, आवळाई असेल, विठलापूर असेल, पिसेवाडी असेल, कवटुळे असेल, पुजारवाडी असेल, देशमुखवाडी असेल, या सगळ्यांना जोडण्याचा एक दुवा वंचित घटकांचा मी त्यांचा चेहरा बनून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माझी उमेदवारी ही वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. आज तुम्ही बघताय की जे पंचायत समिती सदस्य होऊन गेले असतील त्यांच्याकडून सर्वसामान्य शेवटच्या घटकांपर्यंत योजनांची नावं सुद्धा पोहोचलेली नाहीत. योजनांचा लाभ तर लांबच. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विठलापूर पंचायत समिती गणातून मी निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील महत्त्वाच्या पंचायत समितीच्या, ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवून प्रत्येक प्रशासकीय अधिकारी विठलापूर पंचायत समिती गणातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम करेन. आणि पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन. यासाठी माझी उमेदवार आहे, यासाठी मला जनतेने निवडून द्यावं. आज बघायला गेलं तर तुम्ही अर्ज भरायला आलाय, तुमच्यासोबत बऱ्यापैकी तरुण युवक वर्ग आहे. तरुण तुमच्याशी जोडलाय, निवडणूक तुमच्यासाठी सोपी आहे का? सोपी म्हणता येणार नाही, कारण मी विस्थापितांचा चेहरा आहे. प्रस्थापितांकडे तुम्ही बघताय देशात काय चालू आहे, राज्यात काय चालू आहे. धनदांडगे पक्ष आहेत, आमच्या विस्थापित पक्ष आहे, आम्ही विस्थापितांचा चेहरा आहे. माझ्यासोबत युवकांची फळी आहे, माझ्यासाठी ते जीवाचे रान करायला तयार आहेत. मी सुद्धा त्यांच्यासाठी जीवाचे रान केलंय आणि इथून पुढे करत राहणार आहे. माझ्यासाठी ही निवडणूक सोपी नाहीये म्हणावी तशी, पण आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार आहे आणि वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमधून अधिकृत लढणार आहे. तगडा विरोधक कोण असणार? तगडा विरोधक जे प्रस्थापित पक्ष आहेत, जे प्रस्थापित पक्ष आहेत, जे आमच्या विस्थापितांना साथ देणार नाहीत, तो प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी तगडा उमेदवार आहे. आणि मी प्रत्येक निवडणुकीकडे तगडा उमेदवार, तगडाच प्रतिस्पर्धी म्हणून आणि तगडी निवडणूक म्हणूनच बघतोय. लोकांमधून बोललं जातं की निवडणूक लढवण्यासाठी साम दाम दंड या सगळ्या गोष्टी लागतात. हाय की मग आम्ही पण तयारी ठेवलेली आहे. आम्ही पण तयारी ठेवली आहे. जशी त्यांच्याकडे माणसं आहेत तशी आमच्याकडे पण आहेत. आम्ही पण साम दाम दंडभेदाची तयारी ठेवूनच या रणांगणात उतरलोय. आणि इथून पुढे या तालुक्यात प्रस्थापित भाजप शिवसेना सोडून तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी तालुक्यात उभारी घेताना दिसेल, ही सगळी आम्ही तयारी ठेवली. निवडणूक म्हटलं की 1000-2000 कार्यकर्ते, गाड्यांचं ताप, पैशांचा पाऊस नसताना सुद्धा तुम्ही हा निर्णय काय घेतला? बघा, मी एक वकील आहे. मी वकिली करत असताना लोकांची होणारी हेळसांड बघितली. पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, आटपाडी पोलीस स्टेशन असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी गोरगरिबांची होणारी हेळसांड बघितली. एखाद्या नेत्याचा फोन आला तर प्रशासन पाठोस्तोवर पळते, पण एखाद्या गोरगरिबाचं काम करायचं म्हणलं की त्यांच्या अंगावरती माज येतोय. मग ह्या गोरगरीब जनतेचा आवाज बनण्यासाठी माझ्याकडे हजारो लोक नसू द्या, ताफा नसू द्या, पैसा नसू द्या, पण माझ्याकडे माणसं आहेत, माझ्याकडे स्वाभिमान आहे आणि माझ्याकडे इच्छाशक्ती आहे. ह्याच्या जोरावरती मी ह्या निवडणुकीत अर्ज भरलेला आहे. लोकांना जाता काय आव्हान कराल? मी जाता जाता विठलापूर पंचायत समिती गणातील माझ्या सर्व मायबाप जनतेला, युवक मतदारांना ही विनंती करेन की मी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत एबी फॉर्मवरती उमेदवारी अर्ज भरलाय. विठलापूर पंचायत समिती गणातील जी काही गावं असतील त्या गावातील सर्व वंचित घटकांनी माझा उमेदवारीचा विचार करून माझ्या पदरात यश द्यावं, मला भरघोस मताने निवडून द्यावं.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या आटपाडी तालुक्यात प्रस्थापितांना मातीत गाडण्यासाठी आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.